मेघना बोर्डीकरांकडून एका कार्यक्रमात ग्रामसेवकाला बडतर्फ करण्याचा इशारा देण्यात आलाय आणि हा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केलाय। मात्र अर्धवट व्हिडिओ टाकून रोहित पवार जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप बोर्डीकरांनी केलाय। तर कार्यक्रमाला गर्दी नाही झाली म्हणून बोर्डीकर चिडल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे। कोण रोहित पवार जे आमदाराला नीट बोलण्याच्या कानाखाली घालेल असं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्याला म्हणणारे रोहित पवार। पण काल जे मी काही वक्तव्य केलं तो माझा रागा होता। विधवा मोलमजुरी करणाऱ्या महिला तिथं माझ्याकडे आल्या आणि सांगितलं की हा ग्रामसेवक म्हणतो सरपंचाच्या घरी जा, पैसे मागतो, असं कर तसं कर, आमचा छळ करतो, आम्हाला त्रास देतो। मग मी काही त्याची पूजा करायला पाहिजे का? मला रोहित पवारांना सांगायचंय, अर्धवट व्हिडिओ पोस्ट करून राज्याच्या जनतेची दिशाभूल तुम्ही करू नका। प्रत्येक योजना गरजूंपर्यंत पोहोचवणं आणि त्यामध्ये टाळाटाळ होत असेल तर हे असं कसं खपून घेणार? कार्यक्रमाला गर्दी नाही केली, 1400 घरकुलं ही त्या गावामध्ये दिली आणि तिथून फक्त 7 ते 8 लोक आली म्हणून मंत्री महोदया चिडल्या। एखाद्या अधिकाऱ्याने चूक केली असेल तिथं असणारा सीईओ, बीडीओ आणि तुम्ही मंत्री म्हणून नक्कीच कारवाई करू शकता, पण लोकात तुम्ही कानाखाली मारण्याची भाषा तिथं करत असाल हे योग्य नाही। मंत्रिमंडळ आहे त्यांची तर इज्जत गेलीच, पण महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत जी काही मंत्री होते नाहीतर जी काही पद्धत होती त्याला सुद्धा कुठेतरी गालबोट या देशामध्ये लागला असं आपल्याला म्हणावं।